वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती ठरवली गेली। राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तारावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, कालच्या बैठकीचा अजेंडा नेमका काय होता? नक्कीच आपण पाहतोय की ही पहिली बैठक नाही, याआधी देखील 2 बैठका झालेल्या आहेत। जवळपास कालची जी बैठक होती ती पुन्हा एकदा 1.5 तास बंद दाराआड झाली होती। या तिघांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्याचबरोबर विधान परिषदेचे जे सदस्य निवडले जाणार आहेत त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक मानली जाते आहे। मोठी नावं आहेत जी या विधान परिषदेच्या सदस्यांसाठी इच्छुक आहेत, मात्र यांची आता नाराजी नेमकी कशी थोपवायची, कारण येणाऱ्या विधानसभा देखील तोंडावर आहेत। त्यातच अधिवेशन देखील सुरू होत आहे आणि विरोधक हे एक खोटा नेरेटिव्ह सेट देखील करताना पाहायला मिळत आहे। त्याचा फटका कुठेतरी विधानसभेला बसू नये या अनुषंगाने काय नेमकी स्ट्रॅटेजी असणार आहे या संदर्भात देखील चर्चा झाली। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारे हे अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे असणार आहे, त्यामध्ये विरोधक देखील आक्रमक असताना कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करावी या संदर्भात देखील एक महत्त्वाची चर्चा ही पाहायला मिळत आहे। मध्यंतरीच्या काळात जर 3 पक्षात आपण पाहतोय तर समन्वय हा देखील दिसत नाहीये, एकमेकांवरती कुरघोड्याने टीका करताना देखील पाहायला मिळत आहेत। तर यांच्यामधला जो समन्वय आहे हा नेमका कसा राहणार यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे कालची जी 1.5 तासाची जी बैठक आहे ही महत्त्वाची मानली जात आहे। याआधी देखील देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे आगामी सगळ्याच राजकीय घडामोडी डोळ्यासमोर ठेवून, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।